विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आपल्या अस्पायर अकॅडमी मध्ये. मित्रांनो, आपण लहानपणी असं ऐकलेलं असतं की तुम्ही तुमच्या वडीलधाऱ्या माणसांचा आदर राखला पाहिजे. आता हे जे सेंटेन्स आहे, ह्या सेंटेन्सला जेव्हा मी इंग्लिश मध्ये म्हणेन, फॉर एक्झाम्पल, यू शुड रिस्पेक्ट युअर एल्डर्स किंवा यू मस्ट रिस्पेक्ट युअर एल्डर्स. आता यामध्ये बरोबर कुठलं आहे? यू शुड रिस्पेक्ट युअर एल्डर्स की यू मस्ट रिस्पेक्ट युअर एल्डर्स? आता या ठिकाणी मी या सेंटेन्सला यू शुड ने पण यूज केलेला आहे आणि यू मस्ट म्हणजे शूड पण वापरलेला आहे आणि मस्ट पण वापरलेला आहे. आता प्रश्न असा पडतो की शूड बरोबर आहे की मस्ट बरोबर आहे, राईट? की दोन्हीही बरोबर आहेत की दोन्ही पण चुकीचं आहे, राईट? सो डू नॉट गेट कन्फ्युज. या डिफरन्सला समजून घेण्यासाठीच आपण आजचा व्हिडिओ तुम्ही बघत आहात आणि या व्हिडिओमध्ये आपण मॉडल ऑक्झिलरीज मध्ये शाल, शुड, मे, माइट, मस्ट या मॉडल ऑक्झिलरीजचा डिफरन्स काय आहे, कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरतो हे आपण समजून घेणार आहोत. However, can, could, will, would आणि ought to हे मॉडल ऑक्झिलरीज आपण ऑलरेडी एक्सप्लेन केलेले आहे. त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे, तुम्ही व्हिडिओची लिंक चेक करू शकता, ते व्हिडिओ तुम्ही बघू शकता. आणि आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हे मॉडल ऑक्झिलरीज आपण समजून घेणार आहोत. तर सगळ्यात पहिला आपण सुरुवात करूया शाल पासून. शाल कधी वापरला जातो? बघा, शाल वापरण्याचा कॉन्टेक्स्ट काय काय आहे. शाल आपल्याला सगळ्यात पहिला भविष्यामध्ये होणारी घटना सांगण्यासाठी शाल वापरायचा आहे. प्लस एखादा प्रश्न विचारायचा असेल तेव्हा देखील आपल्याला शाल वापरायचा आहे. आता यामध्ये थोडासा ट्विस्ट आहे. शाल कधी वापरायचं अजून एक कारण आहे, तुम्हाला सांगतो. बघा, विशेषतः आय आणि वी सोबत आपण शाल वापरतो. म्हणजे तुमचा सेंटेन्स मधला सब्जेक्ट हा आय असेल आणि वी असेल तेव्हाच आपल्याला शाल वापरायचा आहे. अदरवाईज सब्जेक्ट ही, शी, इट, ओके, किंवा एखाद्या व्यक्तीचं नाव असेल तेव्हा आपल्याला विल वापरायचं आहे. अदरवाईज आपल्याला शाल वापरायचं. उदाहरण बघा, आय शाल गो टुमॉरो ही एक भविष्यातली घटना आहे. काय सांगतोय? भविष्यातली घटना. मी उद्या जाईन, ऑलराईट, ही भविष्यातली घटना आहे. आता हे सांगण्यासाठी आपण कोणती मॉडल ऑक्झिलरी वापरलेली आहे? शाल. बघा इथे, ओके, आय शाल गो टुमॉरो. अजून एक एक्झाम्पल बघा, शाल वी लिव्ह. आता ही एक प्रश्न आहे, परवानगी आहे. तुम्हाला परवानगी घेण्यासाठी देखील तुम्ही शाल वापरू शकता, राईट? काय विचारलेलं आहे यामध्ये? शाल वी लिव्ह, आपण निघूया का? ओके, आपण बऱ्याच असं म्हणतो शाल वी अटेंड द मीटिंग, आपण मीटिंग अटेंड करूया का? ओके, शाल वी स्टार्ट ड्रायव्हिंग, आपण ड्राईव्ह करायला सुरुवात करूया का? ओके, अशा प्रकारच्या परवानगीसाठी आपण शाल वापरतो. आणि कॉन्टेक्स्ट बघा, फ्युचर मधली घटना, भविष्य काळ सांगण्यासाठी आपण शाल वापरतो, पण सब्जेक्ट तुमचा आय आणि वी असला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आम्ही उद्या क्रिकेट खेळणार आहोत. वी शाल प्ले क्रिकेट टुमॉरो. आलं लक्षात? हा झाला शाल. आता पुढे बघूया, शालच्या व्यतिरिक्त आपल्याकडे अजून कोणता मॉडल ऑक्झिलरी आहे आणि तो आपण कोणत्या कॉन्टेक्स्ट मध्ये वापरतो. बघा, शूड आहे. शूड. आता शूड हा शालचा भूतकाळ आहे. इट्स अ पास्ट टेन्स ऑफ शाल. कधी वापरतो? एखाद्याला सल्ला किंवा ऍडवाइस ज्याला आपण म्हणतो आणि कर्तव्य सांगण्यासाठी याचा वापर होतो. कधी कधी होतो ऍडवाइस आणि कर्तव्य, या दोन कॉन्टेक्स्ट मध्ये आपण शूड वापरतो. कधी? सल्ला आणि कर्तव्य सांगण्यासाठी. एक्झाम्पल बघा, यू शुड स्टडी डेली. काय आहे? हा एक सल्ला दिलेला आहे. तू रोज अभ्यास करायला पाहिजे. तुला जर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम क्रॅक करायची आहे तर तुला नेहमी अभ्यास करायला पाहिजे. हे सांगण्यासाठी आपण काय बोलणार? यू शुड स्टडी डेली. शुड आलेला आहे. काय आहे मित्रांनो? हा एक सल्लाच आहे ना, राईट? अजून एक एक्झाम्पल बघा, वी शुड रिस्पेक्ट आवर एल्डर्स. म्हणजे काय? बघा, आपण मोठ्यांचा मान राखला पाहिजे. हे काय आहे? आपलं कर्तव्य आहे, राईट? आणि या कर्तव्याला सांगण्यासाठी इंग्लिश लँग्वेज मध्ये आपण वापरतो शुड. ओके, फाईन. तर आता तुमच्या लक्षात आलं, जो मी एक्झाम्पल स्टार्टला दिलं होतं, वी शुड रिस्पेक्ट आवर एल्डर्स. शुड येणं गरजेचं आहे कारण ते आपलं कर्तव्य आहे. आलं लक्षात? तर हा होता शूड. कधी कधी वापरतो आपण? पहिला सल्ला देण्यासाठी आणि दुसरा कर्तव्य सांगण्यासाठी. आलं लक्षात? चला आता पुढे बघूया आपल्याकडे कोणता आहे मॉडल ऑक्झिलरी. पुढे आहे आपल्याकडे मे. MAY, मे. मे महिना नाही, मे मॉडल ऑक्झिलरी. ऑलराईट, कधी वापरतो हा मित्रांनो मॉडल ऑक्झिलरी? बघा, याचा वापर शक्यता म्हणजे पॉसिबिलिटी, एखादी गोष्ट होण्याचे चान्सेस आहेत, एखादी गोष्ट होऊ शकते, राईट? तेव्हा आपण मे वापरतो. आणि दुसरं औपचारिक परवानगी,
फॉर्मल रिक्वेस्ट साठी आपण मे वापरतो. कशा प्रकारे बघा एक्झाम्पल मध्ये, इट मे रेन टुडे. आज कदाचित पाऊस पडण्याची शक्यता आहे. आज कदाचित पाऊस पडू शकतो, कदाचित पडू शकतो, शक्यता आहे, तेव्हा आपण काय वापरणार? मे. इट मे रेन टुडे. एक्झाम्पल बघा अजून एक, मे आय सीट हिअर. ही काय आहे? फॉर्मल परमिशन आहे, एक औपचारिक परवानगी आहे. मे आय सीट हिअर म्हणजे काय? मी इथे बसू शकतो का? तुमच्या लक्षात आलं असेल, आपण जेव्हा क्लासरूम मध्ये एंट्री करतो तेव्हा जे सर किंवा मॅम असतात त्यांना आपण काय म्हणतो? मे आय कम इन सर और मे आय कम इन मॅम. आपण म्हणतो का कॅन आय कम इन सर, कॅन आय कम इन मॅम? नाही म्हणत. का नाही म्हणत? कारण मे ही आपण फॉर्मल रिक्वेस्ट करतोय सर आणि मॅमला, राईट? त्यासाठी आपण मे बोलतो. ठीक आहे, मे आय कम इन सर. आलं लक्षात? तर मे कधी कधी वापरायचा आहे? एक शक्यता दर्शविण्यासाठी होणाऱ्या गोष्टींची, आणि दुसरं आपल्याला फॉर्मल रिक्वेस्ट म्हणजे औपचारिक परवानगी घेण्यासाठी. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आपल्याकडे आहे आता अजून एक मॉडल ऑक्झिलरी जी खूप इम्पॉर्टंट आहे, ज्याला आपण म्हणतो माइट. काय म्हणतो? माइट. आता मे आणि माइट मधला डिफरन्स काय? माइट कधी युज करायचा? जेव्हा मे पेक्षा शक्यता अजून कमी असेल ना, तेव्हा आपण माइट वापरायचा. मे पेक्षा शक्यता अजून कमी असेल तेव्हा. बघा, कदाचित किंवा शक्यता कमी असेल. एक्झाम्पल बघा, ही माइट कम लेट. तो कदाचित आज उशिरा येईल. शक्यता कमी आहे उशिरा येण्याची, वेळेवर पण येऊ शकतो, पण शक्यता कमीच आहे उशिरा येण्याची, राईट? त्या केसमध्ये आपण माइट वापरणार. जेव्हा शक्यता एकदम कमी असते तेव्हा आपण माइट वापरतो. मे शक्यता जास्त असेल तेव्हा वापरायचं, राईट? आणि शक्यता कमी असेल तेव्हा माइट वापरायचं, हे लक्षात ठेवा, राईट? पुढे बघा, इट माइट रेन टुडे. आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. पडू शकतो, नाही पडू शकत. हवामान खात्याने कुठलाही आपल्याला असं नोटिफिकेशन दिलेला नाही की आज पाऊस पडेल, शुअर शॉट नाही दिलेला आहे, राईट? पाऊस पडण्याची शक्यता आहे पण कमी आहे, म्हणून आपण म्हणतो इट माइट रेन टुडे. आलं लक्षात? माइट कधी वापरायचा? जेव्हा होणाऱ्या घटनेची शक्यता कमी असेल तेव्हा आपण माइट वापरायचा. ओके, चला पुढे बघूया अजून. मस्ट. आता मस्ट कधी वापरायचा? एखादी गोष्ट पाहिजे म्हणजे व्हायलाच पाहिजे तेव्हा आपण मस्ट वापरायचा. नो ऑप्शन. व्हॉट? नो ऑप्शन, व्हायलाच पाहिजे ती गोष्ट तेव्हा मस्ट वापरायचा. बघा काय सांगतोय मस्ट? जेव्हा एखादी गोष्ट करणे अत्यंत आवश्यक आहे, नेसेसिटी आहे. फॉर एक्झाम्पल, तुम्ही एक्झामला जाताय तर तुमच्याकडे हॉल तिकीट असणं गरजेचं आहे. यू मस्ट कॅरी एक्झाम हॉल तिकीट. मस्ट आहे का? त्याच्याशिवाय आपल्याला एंट्री मिळणार नाहीये. ओके, किंवा सक्तीचं असतं. ओके, यू मस्ट वेअर हेल्मेट. हे सक्तीचं आहे, बरोबर? अशा प्रकारच्या कंडिशन मध्ये आपण मस्ट वापरतो. एक्झाम्पल बघा, यू मस्ट फॉलो द रूल्स. तुम्ही रूल्स, ट्रॅफिक रूल असतील किंवा ऑफिसमध्ये रूल्स असतील, कॉलेजमध्ये रूल्स असतील, कोणतेही रूल्स असतील, नियम असतील, ते तुम्ही पाळणं गरजेचं आहे, सक्तीचं आहे. त्यामुळे आपल्याला मस्ट वापरायचं. यू मस्ट फॉलो द रूल्स. तुम्ही नियमांचे पालन केलेच पाहिजे. केले पाहिजे नाही, केलेच पाहिजे, राईट? पुढचं एक्झाम्पल बघा, वी मस्ट विन दिस मॅच. आता हे एकदम आवश्यक आहे. ही मॅच जर आपण नाही जिंकली, हारलो, तर आपण वर्ल्ड कप पर्यंत पोहोचणार नाही. क्रिकेट टीमचे कॅप्टन आपल्या प्लेयर्स लोकांना असं बोलतच असतील, वी मस्ट विन दिस मॅच, अदरवाइज वी आर आउट ऑफ दिस कॉम्पिटिशन, राईट? आपल्याला ही मॅच जिंकायलाच पाहिजे. वी मस्ट विन दिस मॅच. आलं लक्षात? मस्ट कधी वापरायचं? अत्यंत आवश्यक, एकदम नेसेसिटी, आणि दुसरा सक्तीचं आहे, केलंच पाहिजे, तेव्हा आपल्याला मस्ट वापरायचं आहे. आलं लक्षात? मस्ट, माइट, मे, ओके, शाल, शुड. तर मित्रांनो, हा होता व्हिडिओ तुमच्यासाठी ज्यामध्ये आपण मॉडेल ऑक्झिलरी समजून घेतलेलं आहे. आय होप तुम्हाला मॉडेल ऑक्झिलरीज कॉन्टेक्स्ट नुसार कोणत्या वापरायचं हे तुम्हाला लक्षात आलं असेल. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद, राईट? आणि तुमच्यापर्यंत हे अशा प्रकारचे व्हिडिओ पोहोचण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन वरती क्लिक करा, जेणेकरून तुमच्याकडे नवीन नवीन व्हिडिओ येत राहतील. आणि हे व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअर करा, ज्यांना इंग्लिश लँग्वेजचं नॉलेज इम्प्रूव्ह करायचं आहे, ज्यांना कॉम्पिटेटिव्ह एक्झाम मध्ये इंग्लिश नॉलेज शिकून घ्यायचं आहे आणि वर्बल ॲबिलिटी शिकून घ्यायचं आहे. फायनली वन्स अगेन थँक्स अगेन फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. टेक केअर.